आणि आता पावसासंदर्भातली अपडेट जाणून घेऊयात। वळूयात नाशिकमध्ये। तिथे गोदावरीची पाणी पातळी कमी होण्यास सुरुवात झाली आहे। मात्र गोदावरीची पूर परिस्थिती पाहण्यासाठी बघ्यांनी मात्र मोठी गर्दी केली आहे। गोदावरीच्या पुराच्या पाण्यात अतिउत्साही तरुणांनी हुल्लडबाजी देखील केली आहे। पुराच्या पाण्यात फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी अतिउत्साही तरुणांनी स्टंटबाजी केली आहे। तर अतिउत्साही तरुणांना पोलिसांनी चांगलाच मार दिल्याचं आपण पाहतोय। नाशिकमध्ये दुपारनंतर पावसानं विश्रांती घेतल्यानंतर गोदावरीची पाणी पातळी आता हळूहळू कमी व्हायला सुरुवात झालेली आहे। मात्र गोदावरीला आलेली ही पूरसदृश्य परिस्थिती पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी सध्या रामकुंडाच्या गोदा घाटाच्या परिसरामध्ये या ठिकाणी जमा झालेली बघायला मिळते आणि काही अतिउत्साही तरुण तरुणींकडून थेट गोदावरीच्या पुराच्या पाण्यात उतरून त्या ठिकाणी फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी स्टंटबाजी करण्याचे प्रकार सुरू आहेत। महापालिकेचे सुरक्षा रक्षक या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे, जेणेकरून कुणीही पुराच्या पाण्यात जाणार नाही किंवा कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी प्रशासनाकडून पोलिसांची कुमक असेल, महापालिकेचे सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आलेले आहेत। मात्र ही बघ्यांची गर्दी जी आहे, ही अतिउत्साही तरुण तरुणींची गर्दी जी आहे ती पोलीस आणि सुरक्षा रक्षकांना देखील जुमानत नाहीये, कारण सुरक्षा रक्षक या तरुण तरुणींना खरं तर या पुराच्या पाण्यातून बाहेर जाण्यासाठी वारंवार आवाहन करत आहेत। मात्र हे जे अतिउत्साही तरुण तरुणी आहेत त्या या सुरक्षा रक्षक आणि पोलिसांचं देखील ऐकायला तयार नाही आणि अतिशय धोकादायक पद्धतीने या पुराच्या पाण्यामध्ये ही सगळा धिंगाणा, ही सगळी हुल्लडबाजी आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळे कठोरात कठोर कारवाई करण्याची गरज आता निर्माण झाली आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।